2 तासापासून तुम्ही कार्यालयात कोंडून घेऊन आंदोलन केलं. नेमकं आंदोलनाचं कारण काय आणि आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं? मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 4 दिवसापासून अमरशो उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर आमचे शेकडो बांधव उपोषण करत आहेत व त्यांची प्रकृती चिंताजनक होत आहे. मराठ्याकडं सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आमच्या संघर्ष योद्ध्याचा आणि आमच्या बांधवाचा जीव जायचा ही तळमळ आम्हाला देखवली नाही. त्यामुळं आम्ही आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात कोंडून घेतलं होतं आणि सरकारला मनोजदादाच्या मागण्या मान्य कराव्यासाठी विनंती केली होती. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही त्या तर आम्ही आमचा जीव देणार होतो. पण आंतरवलीचे सरपंचांनी आम्हाला रिक्वेस्ट केली व आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी शासनाला कळवलं, लेखी पत्र दिलं. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. पण जोपर्यंत मनोजदादाचं उपोषणाची दखल शासन घेत नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही यापुढे सुरू ठेवणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला लेखी दिलं आणि तुम्ही आंदोलन स्थगित केलं? जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर त्यांनी मेल केलेला आहे आणि तात्काळ जालन्याच्याही जिल्हाधिकाऱ्याला संपर्क करून तिथं वैद्यकीय सुविधा देण्याचं आश्वासन दिलं. तसेच या मागण्याची तीव्रताही सरकारला कळू असं लेखी आम्हाला दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.